अनुमति से मैं श्री गजेंद्र सिंह शेखावत की ओर से आज के कार्य की संशोधित सूची में क्रम संख्या 1 क पर उनके नाम के समक्ष अपने स्थान पर राष्ट्रगीत सभा आणि राज्यसभा दोन्हीकडे सध्या कामकाज सुरू झालेलं आहे। अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे। दोन्ही सभागृहांमध्ये गेले अनेक दिवस विरोधकांनी गोंधळ घातल्याचं दृश्य आपण पाहिलेलं आहे। अनेकदा राज्यसभा आणि लोकसभा ही कित्येकदा स्थगित करण्यात आली होती, मात्र आता आजचा शेवटचा दिवस आहे। आजच्या कामकाजाकडे आपलं लक्ष राहीलच। सध्या तरी लोकसभा आणि राज्यसभा दोन्हीचं कामकाज सुरू झालंय। आज शेवटचा दिवस आहे अधिवेशनाचा आणि लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित आहेत। त्यामुळे नेमकं काय घडतंय, विरोधक कशी खडाजंगी करतात याकडेच अवघ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे। गेल्या अनेक दिवसांपासून जो मुद्दा तापला होता, नीट पेपर फुटी प्रकरणाच्या संदर्भात आंदोलन झालं, जंतर मंतरवर विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला आणि त्यानंतर विरोधकांनी जो गोंधळ घातला, अनेकदा सभागृहात गोंधळ घातलेला आहे। मात्र आता स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत उपस्थित आहेत। त्यामुळे आता या मुद्द्यावर सभागृहात काय घडतंय, प्रत्येक अपडेट्सवर आपलं लक्ष असेल। लोकसभेच्या कामकाजाला आता सुरुवात झालेली आहे। विरोधकांनी एकच मुद्दा लावून धरलेला आहे, अमित शहांनी आम्हाला उत्तर द्यावं, लाठीचार्ज का करण्यात आला, कोणी आदेश दिले। आणि याच एका मुद्द्यावरून विरोधक आणि सत्ताधारी देखील आमने सामने आले होते। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे। हे दोन दृश्य तुम्ही पाहताय। पहिलं दृश्य आहे लोकसभेतलं, कामकाजाला सुरुवात झालेली आहे, तर दुसरीकडचं दृश्य आहे राज्यसभेतलं। थोड्याच वेळापूर्वी आपण संसद भवन परिसरातली दृश्य पाहिली होती, जिथे विरोधक आणि सत्ताधारी आमने सामने आले होते। दोघांनीही दावा केलेला आहे आम्हाला चर्चा करायची आहे, मात्र चर्चा काही होताना देशाला दिसत नाहीये, कारण गेल्या अनेक दिवसांपासून गोंधळाची स्थिती आहे। लोकसभेच्या कामकाजाला सुरुवात झालेली आहे आणि अमित शहा देखील आता सभागृहात उपस्थित आहेत। त्यामुळे अमित शहा आता सध्या विरोधकांना कशा पद्धतीने उत्तर देत आहेत, संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। राहुल गांधी देखील उपस्थित आहेत। लोकसभेतली दृश्य आपण पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित आहेत, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित आहेत, राहुल गांधी देखील आहेत। त्यामुळे आता या सगळ्यांमध्ये कशा पद्धतीने प्रश्नोत्तर सुरू होत आहेत, खडाजंगी होतीये, अवघ्या देशाचं लक्ष लागलंय। विरोधक गेल्या अनेक दिवसांपासून एकच सवाल विचारतायत, जंतर मंतरवर विद्यार्थ्यांवर लाठीचार्जचे आदेश कोणी दिले, तर त्यावर अमित शहा बोलायला तयार नाही आहेत, असा आरोप अनेकदा विरोधकांकडून करण्यात आला। संपूर्ण अधिवेशनात हा एकच आरोप करण्यात आला, मात्र अमित शहा यांनी देखील मला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मी द्यायला तयार आहे असा दावा केलाय।